नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत शिवछत्रपती पुस्तकातून धडा बादशाहच्या हातावर तुरी दिल्या। जयसिंगच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाहच्या भेटीस जाण्यास निघाले। बरोबर आपल्या मुलगा संभाजी निवडक सरदार काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला। मंजल तर मंजल करत ते आग्र्यास पोहोचले। दरबारातील बाणेदारपणा ठरल्याप्रमाणे शिवराय बादशाहच्या दरबारास गेले। छोटा संभाजी सोबत होता। त्या दिवशी औरंगजेब बादशाहचा 50वा वाढदिवस होता। बादशाह दरबार संपून सलाम सनतीच्या मालात गेला। त्यांच्या समोर निवडक सरदार मानेप्रमाणे आपल्या रांगेत उभे होते। बादशाहने शिवरायांना मागील रांगेत उभे केले। मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंत सिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता। शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिला रांगेत बसण्याचा, पण बादशाहने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय? त्यांचे डोळे रागाने लाल झाले। हा अपमान त्यांना सहन झाला नाही। रागाने शिवराय मला बाहेर पडले। ते तळक आपल्या मुक्कामावर गेले। यापुढे बादशाहचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले। भेटीचा भेद असा बिनसला। घडलेल्या प्रसंगीची हकीकत सगळीकडे पसरली। बादशाहची दखलबाजी। औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला। शिवराय आणि संभाजी बादशाहच्या केंद्रीत पडले। शिवरायाने ओळखले की बादशाहने आपल्याशी दखलबाजी केली आहे। आता तो आपल्याला कधी सोडणार नाही। दिवसामागून दिवस जाऊ लागले। एक दिवस शिवरायाने बादशाहकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊन द्या। पण बादशाहने ते ऐकले नाही। त्यांनी खूप खटपट केली, पण बादशाहने मानले नाही। शिवरायाने मनाशी निर्धार केला, काही करून बादशाहच्या कैदीतून सुटून जायचेच। बादशाहची परवानगी घेऊन शिवरायाने आपल्या बरोबर आणलेल्या माणसाची दक्षिणेत रवानगी केली। बादशाहला वाटले, बरे झाले, शिवाजीचे बळ कमी झाले। आता शिवरायांच्या बरोबर संभाजी आणि हिरोजी फर्जत व मदारी मेहतर हे सेवक एवढेच जण राहिले। पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले। सोंगच ते, त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या। हकीम वैद्य आले, औषध पाणी सुरू झाल्या। आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मोलावी यांना मिठाईचे पठारे पाठवायला सुरुवात केली। पेटाऱ्यातून पसार झाले। पारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले। रोजचे काय पाहिजे असे त्यांना वाटले। एक दिवस संध्याकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले। मदारीस त्यांचे पाय चेपीत बसवले। शिवराय व संभाजी एका पेटाऱ्यात बसले। पेटारे निघाले। पुढे ठरल्या ठिकाणी ते सुखरूप पोचले। तेथे शिवरायांचे समीपक सेवक घोडे घेऊन तयार होते। इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांच्या औषध आणायला जातो असे सांगून तिथून निसटले। दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशाहला कळली। आपल्या तावडीतून शिवाजी निसटला। बादशाह रागाने भडकला। त्याचे सारे सरदार हादरले। शिवाजीचा जारीने तपास लावण्यासाठी सगळीकडे हेर पाठवले, पण व्यर्थ। बादशाहच्या कैदीतून मराठ्यांचा सिंह निसटला। तो कायमचा वेषांतर करून शत्रूला झुगांटी देत शिवराय आपल्या मुलकाकडे निघाले। त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले व ते पुढे निघाले। राजगडात शिवराय सुखरूप आलेला पाहून जिजामातेला धन्य वाटले। पुढे 2 महिन्यांनी संभाजीही सुखरूप राजगडास येऊन पोचला। अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाहच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली। ही घटना सन 1667 मध्ये घडली। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।